आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या शिक्षक सेलचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक किरण सोनटक्के यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश केला आहे। शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणारे सोनटक्के यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अनेक वर्षापासून कार्यरत होते। शिक्षकांच्या प्रश्नांवर वेळोवेळी विविध आक्रमक आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी काम केले आहे। मागील काही दिवसांपूर्वीच त्यांनी शिक्षक सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली होती। खासदार संजय जाधव यांच्या संपर्क कार्यालयात आज 19 जानेवारी रोजी त्यांनी खासदार संजय जाधव यांच्या उपस्थितीत आणि शेकडो समर्थकांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला। होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा प्रवेश निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षासाठी मोठा झटका मानला जात आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जिल्हा परिषद निवडणुकीत उभे राहण्याचे किरण सोनटक्के यांच्या वतीने तयारी आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला निश्चितच प्राध्यापक किरण सोनटक्के यांच्या पक्षवाढीसाठी फायदा होईल। काँग्रेस पक्षाचा आपण आज राजीनामा दिला आणि सर्व कार्यकर्त्यांची घासलेली बाब होती आणि आनंदाचा क्षण आहे की आपण आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये आपल्या हजारो समर्थकांचा पक्षप्रवेश घेतला। काय प्रतिक्रिया? मी जाम जिल्हा परिषद म्हणून जिल्हा परिषदेसाठी तयारी करत होतो आणि आता सध्या आमची महाविकास आघाडीची जी योजना चालू आहे त्याच्यामध्ये काही थोड्याशा तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आणि त्यामुळे मग आम्ही सगळे एकाच प्रवाहाचे एकाच विचाराचे असल्यामुळे मग मला हा निर्णय घ्यावा लागला। नेमकं काय कारण होते? मी अजिबात नाराज नाहीये। उलट पवार साहेबांनी मला खूप प्रेम दिलेलं आहे, त्या पक्षाने मला खूप मोठं केलेलं आहे, मला मोठमोठी पदं देऊन माझा मानसन्मान केलेला आहे। तेव्हा पक्षावर माझी कुठलीही नाराजी नसून ती फक्त टेक्निकल अडचण असल्यामुळे आम्ही समविचारी आहोत आणि समविचारी असल्यामुळे मी या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। प्रदेशाध्यक्ष शिक्षकांच्या अनेक प्रश्नावर लढवय्यो असणार आपण त्यासोबत सामाजिक कार्यामध्ये आपला मोठा अचानकच जाणं अनेकांना संभ्रम निर्माण झाला आणि त्यातच आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आपण दाखल झाली। शिक्षकांचे प्रश्न सोडवत असताना माणूस कुठल्या पक्षाचा विचाराचा नसतो, तो फक्त शिक्षकांचा असतो आणि निश्चितच मागील अनेक वर्षापासून मी शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करीत आलेलो आहे। भविष्यातही ते प्रयत्न माझे तसेच असतील। महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांना मी या ठिकाणी आश्वासित करतो की ज्या पद्धतीने किरण सोनटक्के तुमच्यासाठी झटत होता, येणाऱ्या काळात सुद्धा त्याच पद्धतीनं शिक्षक संघटनेसाठी शिक्षकांसाठी झटत राहणार आहे। फक्त या ठिकाणी जिल्हा परिषदच्या माध्यमातून माझी थोडीशी भूमिका या ठिकाणी बदललेली आहे, एवढाच फरक त्या ठिकाणी झालेला आहे। काय सांगाल सर? निवडणूक आहे, आपण आपल्या मागे बरेच जनाधार आहे, समर्थक आहे। आता आपण पाहत आहात की महापालिकेच्या नेमक्या निवडणुका झालेल्या आहेत। आज या ठिकाणी भाजप सारखा पक्ष फक्त पैशाच्या जीवावर या ठिकाणी निवडून येण्याचा प्रयत्न करतोय आणि महायुती यांच्याकडे फक्त पैशाचा अस्त्र आहे, पण महाविकास आघाडीकडचे जेवढे उमेदवार आहेत तेवढे कामावर आणि कामाच्या मेरिटवर या ठिकाणी उभे राहत आहेत। एवढंच नाही तर परभणी जिल्ह्यामध्ये या जिल्ह्याचे नेते आदरणीय माननीय खासदार संजय जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे आम्ही जिल्हा परिषदेची निवडणूक या ठिकाणी लढवणार आहोत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच येणाऱ्या काळामध्ये या पूर्ण सर्कलमध्ये विकासाची कामं आम्ही या ठिकाणी करणार आहोत। या ठिकाणी आदरणीय खासदार साहेबांनी मला या ठिकाणी एवढं चांगलं या ठिकाणी वॉर्म वेलकम केलं। आज या ठिकाणी मला आल्याबरोबर त्यांनी जिल्हा परिषद तिकीट दिलं, हीच गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे। यापेक्षा आणखी काय अपेक्षा करणार आपण? माझे मित्र आदरणीय आमचे गावाले आदरणीय प्राध्यापक किरण सर यांचं शिवसेना बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये मी शिवसेनेचा तालुका प्रमुख म्हणून स्वागत करतो। आदरणीय आमचे नेते आदरणीय खासदार साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सरांनी आमच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। पुढील भविष्य काळामध्ये सरांचा आमच्या पक्षामध्ये योग्य तो सन्मान केला जाईल। निश्चितच सरांना साहेबांनी आजच नेमकंच प्रवेश केल्यानंतर इथे निवडणूक लढण्याचा आदेश दिलेला आहे, तो देखील आम्ही सरांच्या सोबत राहून आम्ही त्यांची जिल्हा परिषद चांगल्या मताधिक्याने आम्ही निवडून आणू अशी मी या प्रसंगी ग्वाही देतो।